नमस्कार मित्रांनो, आज आपला सिलेबसचा पेपर 1 मधील महत्त्वाचा टॉपिक क्रमांक 11 आपण सध्या अशा काळाच्या इतिहासाचा अभ्यास करतोय ज्याला आपण प्राचीन भारत म्हणतो, ज्या काळामध्ये भारतीय इतिहासात अस्थायी स्थित्यंतर करणाऱ्या व फिरस्ती टोळ्यामधून स्थायी रूपात जीवन जगणाऱ्या टोळ्यामध्ये रूपांतरित झालं। त्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म यांच्या माध्यमातून लोकजीवन, लोकांच्या मताला महत्त्व आलं। त्यानंतर एक नवे पर्व बघितलं आपण, ज्यामध्ये मानवी इतिहासाला कलाटणी देणाऱ्या कला, स्थापत्य, साहित्य, प्रशासन, राज्यव्यवस्था अशा सर्व प्रकारामध्ये एक नवीन प्रकारचं पर्व म्हणजे मौर्य प्रशासन आपण पाहिलं। त्यानंतर आलेला काळ जो अंधकार युगाचा नसून विखंडित स्वरूपातील राज्यव्यवस्था अशा प्रकारचा होता, ते आपण बघितलं। त्यानंतर ठिकठिकाणी शक, कुशाण, पल्लव या वायव्य भारताचा अभ्यास आपण बघितला, जिथे इराण आणि ग्रीक या भागातून आलेल्या टोळ्यांनी कशा प्रकारे आक्रमण करून या ठिकाणी राज्य निर्माण केले आणि जवळजवळ स्थानिकांचं सहकार्य घेऊन 400 वर्षापर्यंत या विदेशी क्षत्रपांनी राज्य केले। त्यानंतर दक्षिण भारतात आपण वळलो, सातवाहन, ओडिसाचे चेदी, दक्षिण भारतातील पांड्य यांचा काळ बघितला। त्यानंतर आपण सातवाहनाला वाकाटकांनी रिप्लेस केलं हे बघितलं। त्यानंतर माळव्यामध्ये जे शक क्षत्रपाले ते बघितलं। त्यानंतर एक शाखा शकांची पल्लव नावाने इक्ष्वाकूंना रिप्लेस करून अमरावती या भागात आली, ते आपण बघितलं। यानंतर आता आपण दुसरा टॉपिक आहे 11वा पुढचा, तो म्हणजे गुप्तकालीन प्रादेशिक राजसत्ता। हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। यावेळेसचं राजकारण अभ्यासण्यासारखं आहे, पण परीक्षेमध्ये प्रश्न राजकारणावर येत नाही हे आपण लक्षात ठेवायचं। क्वचित एखादा प्रश्न समुद्रगुप्तासारख्या व्यक्तिमत्वावर आलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त राज्यव्यवस्थेवर तितके प्रश्न येत नाही। आलं तर अशोकाचा धम्म येतो, म्हणजे नाव अशोकाचं पण प्रश्नाची थीम धम्म, अशा प्रकारचे प्रश्न येतात। तर गुप्तकालीन प्रादेशिक राजसत्ता कोणकोणत्या अभ्यासाला आहे, तर पहा, आता आपण थोडंसं मध्य भारतामध्ये जर आलो तर कदंब, पल्लव, चालुक्याच्या भरपूर शाखा आपल्या इथे आहे, पण सुरुवातीला बदामीचे चालुक्य, ज्याला वातापी म्हणतो, कर्नाटकमधील उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या सीमेवरील, आणि त्यानंतर दुसरं चालुक्य म्हणजे कल्याणीचे चालुक्य, आता हे त्याच परिसरातील म्हणजे थोडक्यात मध्य भारतातीलच। त्यानंतर जेव्हा शकांची एक टोळी मध्य भारतातून, गुजरातमधून माळवा परिसरात आणि त्यानंतर सातवाहनांनी पळवून लावल्यानंतर एक टोळी अमरावती, आंध्र या भागामध्ये स्थायिक झाली आणि त्यांनी इक्ष्वाकूला रिप्लेस केलं। त्या जागेवर हे पहलव आले होते, यालाच पल्लव या नावानं ओळखल्या जातात पुढे, ती पल्लवाची टोळी। त्यानंतर तालगुंड या प्रशस्तीच्या उल्लेखानुसार कदंबे या वंशाने सुद्धा आंध्रामध्ये राज्य केलं, तो कदंब वंश। हे झालं मध्य भारत, थोडक्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा। त्यानंतर पुढचं आहे पाल, सेन, राष्ट्रकूट, परमार। आपल्याला माहीत आहे सातवाहनानंतर महाराष्ट्रामध्ये बदामीच्या चालुक्याची सत्ता सुरू होती। बदामीच्या चालुक्याला रिप्लेस केलं राष्ट्रकूटांनी, हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत। आणि त्यानंतर समकालीन बंगालमध्ये पाल घराणं होतं, पालांना रिप्लेस केलं होतं सेन यांनी, आणि याचा पुरावा देवपाडा अभिलेख या ठिकाणी सापडलेला। पुढचं परमार, जो आपला सातपुड्याच्या वरील उत्तर भाग, जो एमपीचा आत्ताचा माळव्याचा भाग आहे, या ठिकाणी परमार ही सत्ता स्थायी झाली होती। थोडक्यात राष्ट्रकूट, परमार, पाल, सेन हे समकालीन होते। त्यानंतर कदंब, पल्लव, चालुक्य हे होते। पुढचं आहे कल्याणीचे चालुक्य, चोल, होयसळ आणि पांड्य, हे दक्षिण भारतातले म्हणजे बंगाल परिसरातले, मध्य भारतातील
आणि दक्षिण भारतातील अशा 3 गुप्तकालीन प्रादेशिक सत्तांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. मग यांच्या अभ्यासात काय काय आहे, तर जवळजवळ सर्व ठिकाणी राज्यव्यवस्था, प्रशासन, व्यापारी संघ, साहित्य इतकं आहे. राज्यव्यवस्था, प्रशासन, सांस्कृतिक पैलू इतका आहे. पुन्हा राज्यव्यवस्था, प्रशासन, स्थानिक शासन, कला, वास्तुशास्त्र, धार्मिक संप्रदाय इतका आहे. म्हणजे हे सेम आहे प्रत्येक ठिकाणी. मग फरक कुठे आहे, तर फरक पहा आता कुठे आहे. फरक आहे तमिळ भक्ती चळवळ, शंकराचार्य, वेदांत आणि मंदिरे. त्यानंतर उत्तर भारतामध्ये आहे अरबांचं सिंधवर विजय झाला, जे सुरुवातीला आपण बघणारच आहोत. अरबांनी केला होता. अल्बेरुनीने याचं वर्णन केलेलं आहे, अल्बेरुनीचा भारत. त्यानंतर पुढचं आहे चालुक्य काळामधील मंदिर संस्था, मठ, अग्रहार, ब्रह्मदेय, शिक्षण व साहित्य आणि अर्थव्यवस्था. म्हणजे थोडक्यात काय, सिलेबस खूप फास्ट आहे. हा 11व्या टॉपिकचा सिलेबस खूप फास्ट आहे, पण प्रश्न कुठे कॉन्सन्ट्रेट झाले आता थोडंसं लक्ष देऊ आपण. सिलेबस मोठा आहे नो डाऊट, पण प्रश्न पहा कुठे कॉन्सन्ट्रेट झालेले. पल्लव जे आहे त्यांची स्थापत्यकला कशी होती, मंदिराची स्थापत्यकला. त्यानंतर पुन्हा मंदिराचे स्थापत्य, पण कुठचे, गुप्त काळातली जी प्रादेशिक विविधता होती आत्ताच आपण बघितलं आहे. समजा हा आपला भारत, तर हा जो भाग होता सुरुवातीला पाल, नंतर सेन, त्यानंतर हा जो भाग होता सातवाहनानंतर बदामीचे चालुक्य, त्यानंतर राष्ट्रकूट. त्यानंतर या ठिकाणी शकांना पळवून लावल्यानंतर एक शाखा त्यांची इक्ष्वाकुला रिप्लेस करून अमरावती भागामध्ये आली, तर इथले पल्लव. त्यानंतर चोल, पांडे या भागात. म्हणजे हे क्षेत्रीय विविधता जी आहे ती क्षेत्रीय विविधता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे. मंदिर स्थापत्याच्या बाबतीत मग आपण पुढे पाहणारच आहोत. या 3 ठिकाणी मंदिर स्थापत्य कसं कसं विकसित झालं, या 3चे नाव काय होते. जसं की आपल्याला एक शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस इतिहास शिकलो आपण, तर नागर शैली शिकलो, त्यानंतर बेसर शैली शिकलो आणि दक्षिणेची द्रविड शैली शिकलो. ही प्रादेशिक विविधता यावर आधारित हा प्रश्न होता. त्यामुळे याच्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे की हा प्रश्न कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. तर या टाईपचा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिल्ड व व्यापार संघटनेची भूमिका काय होती. तर यावर आपण आधीच विचार केलेला आहे. आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रकारच्या श्रेण्या सांगितल्या होत्या. हा प्रश्न आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे इसवी सन 550 ते इसवी सन 750 या दरम्यान द्वीपकल्पीय भारत जो आहे, जे आत्ताच आपण बघितलं, पाल, सेन उत्तर भारतामध्ये, माळव्यामध्ये परमार, महाराष्ट्रामध्ये सातवाहनानंतर बदामीचे चालुक्य, त्यानंतर राष्ट्रकूट, त्यानंतर इकडे आंध्राच्या भागात इक्ष्वाकुला रिप्लेस करून आलेले पल्लव, दक्षिण भारतात चोल, पांडे. या काळातली सांस्कृतिक घडामोडी कशा होत्या ते उत्तर भारतासोबत तुलना करायची आहे. म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांची तुलना करायची आहे. मग सांस्कृतिक घटक कोणते ते आपल्याला पाहायचे आहे. म्हणजे सिलेबस आणि PYQ समजणं आवश्यक आहे. बरं, बाकी इतिहास स्टोरी रूपात सर्वांना माहिती आहे. सोर्सेसला जोडणं आहे. प्रारंभीची दक्षिण भारतातली मंदिर शैलीतली फरक काय आहे, मग मंदिर शैली कोणकोणती होती ते आपल्याला अभ्यास करायचं आहे. कारण आपल्याला मौर्य काळात मंदिर बांधले हे आपल्याला कुठंच दिसत नाही, त्यावेळेस स्तूपाचं बांधकाम झालेलं आहे. पण यानंतर गुप्त काळ जो आला त्यावेळी प्रादेशिक विविधता आढळून आली, त्यावर हा प्रश्न कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. त्यानंतर आहे वातापीचे चालुक्य, ज्याला आपण बदामीचे चालुक्य म्हणतो, त्यांचा उदय कसा झाला, त्या चालुक्याचे संघर्ष कुठे कुठे झाले, त्यांची कला कशी होती. त्यानंतर त्रिकोणी संघर्ष जो होता, राष्ट्रकूट, प्रतिहार, पाल यांच्याबाबत माहिती द्यायची आहे. आणि या तिघाच्या संघर्षामुळे जे मुस्लिम आक्रमण सुरू झालं होतं याला चालना कशी मिळाली तो प्रश्न. त्यानंतर पुढचा आहे दक्षिण भारताच्या वर्चस्वासाठी बदामीचे चालुक्य आणि पल्लव यांचा संघर्षाचा आढावा घ्या. हा प्रश्न लगेच रिपीट झाला पहा. 1991 मध्ये आहे, 1985 मध्ये आहे, 2010 मध्ये आहे. त्यानंतर इथं संघर्ष आहे बघा, या ठिकाणी संघर्ष आहे 2004 मध्ये आहे. म्हणजे चालुक्य आणि पल्लव हा संघर्ष इतिहासकारांच्या अभ्यासाचा खूप जे आवडीचा विषय म्हणून आपण अशा प्रकारचा आहे, चालुक्य आणि पल्लव. तर याच्यावर प्रश्न खूप कॉन्सन्ट्रेट झालेला टिपिकली या दोघांचं संघर्ष. त्यानंतर पुढचं आहे
पल्लवांची कामगिरीचं मूल्यमापन. आता पल्लव हे विदेशी टोळीच होती एक प्रकारची. प्रशासन व कलेतील यांचं योगदान काय आहे. त्यानंतर भारतात अरबांच्या आगमनाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे असे लिहायचं आहे आपल्याला. आताच आपण बघितलं होतं की यांचा संघर्ष होता, त्रिकोणी संघर्ष होता. उत्तर भारतात त्रिकोणी संघर्ष होता, तर दक्षिण भारतामध्ये या दोघांचा संघर्ष होता. त्यानंतर कांचीचं पल्लव आणि बदामीचे चालुक्य यांचं प्रशासन, कला, स्थापत्य याची तुलना करा. तर यावेळी जे प्रादेशिक सत्ता होत्या, प्रादेशिक सत्तामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. एक म्हणजे उत्तर भारत आणि एक म्हणजे दक्षिण भारतातले दोन मोठे संघर्ष. मोठे संघर्ष कोणते, तर इकडं असलेला त्रिकोणी संघर्ष आणि इकडं असलेला बदामीचे चालुक्य आणि कांचीपुरमचे पल्लव या दोघांचा संघर्ष. म्हणजे या दोघांच्या संघर्षामुळे प्रचंड राजकीय घडामोडी या काळात घडलेल्या आहेत. तर चला आता पुढचं पाहूया आपण. आपला एक टॉपिक राहून गेला होता थोडासा, ज्यावर हर्षवर्धनावर प्रश्न कॉन्सन्ट्रेट होतात, तो आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटात कव्हर करून घेऊ आणि नंतर आपल्या पल्लव आणि चालुक्य यांच्याकडे वळूया. तर हर्षवर्धन यांच्यावर कधी अधूनमधून एखादा प्रश्न येत असतो, तर तो टॉपिक माझ्याकडून राहून गेला होता. तर हर्षवर्धनाच्या अभ्यासाबद्दल आपल्याकडं पुरातत्वीय पुरावे आहे आणि साहित्यिक पुरावेसुद्धा आहे. साहित्यिक पुरावे कोणते आहेत, तर देशी साहित्य पुरावे आहे आणि विदेशीसुद्धा साहित्य पुरावे. देशी साहित्यामध्ये हर्षवर्धनाचा जो कुमार अमात्य होता किंवा दंडका अधिकारी होता बाणभट्ट, त्याचा दरबारी होता हर्षवर्धनाचा, त्यानं हर्षचरित लिहिलेलं आहे आणि यामध्ये वर्धन घराण्याचा संपूर्ण इतिहास, राजकीय घडामोडी लिहिलेल्या आहे. त्यानंतर ह्युएन संग यानं लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो ग्रंथसुद्धा हर्षवर्धनाचे विजय, हर्षवर्धनाच्या काळात बौद्ध धर्माची झालेल्या परिषदा, हर्षवर्धनाने केलेले दानधर्म आणि त्यावेळी असलेले बौद्ध भिक्षू यांचे स्थान याबद्दल माहिती दिलेली आहे. आर्य मंजुश्री मूलकल्प यामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. पुढचा आहे भिटोरा, मधुबन या ठिकाणचे अभिलेख, सोनीपत आणि नालंदाच्या मुद्रा हे या ठिकाणी पुरावे म्हणून हर्षवर्धनाचा इतिहास आपल्याला सांगतात. तर हर्षवर्धनाबद्दल जे प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न हर्षवर्धन हा ओरिजिनलपेक्षा म्हणजे जसा होता त्याच्यापेक्षा त्याला साहित्यानं खूप मोठं केलेलं आहे असं म्हटलं जात असते. तर असं का म्हटलं जाते, तर त्याच्या लेखकांनी त्याला महान केलेलं आहे असं म्हटलं जाते. कारण बाणभट्ट हा त्याचा दरबारी होता. जर हा त्याचा दरबारी होता, कुमार अमात्य होता, तर आपल्या मालकाबद्दल कोणी तटस्थपणे कसं लिहिणार हाही एक मोठा प्रश्न राहतो. मग उदाहरणार्थ बाणभट्टनं काय लिहिले आहे की संपूर्ण राज्यात हर्षवर्धनाने पशुहत्या बंदी केली होती. आता हे अतिशयोक्ती वाटते. त्यानंतर समाजाच्या विविध घटकाचे वर्णनसुद्धा त्यानं केलेले आहे. 8 वर्ष ह्युएन संग त्याच्या सेवेत राहिला होता. आता 8 वर्ष जर तो सेवेत आहे, तर या लोकांनी हर्षवर्धनाबद्दल 100% तटस्थपणे लेखन करणं शक्य वाटत नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. कारण ह्युएन संगनं काही प्रमाणात तटस्थ लेखनही केलेलं आहे. जसं की आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळी 8 वर्षानंतर ह्युएन संग त्याच्या मूळ देशात म्हणजे चीनमध्ये गेल्या, त्यावेळी तिथल्या राजाने त्याला पूर्ण लेखन लिहायला सांगितलं, तेव्हा त्याच्यावर त्याच्या राजाला महान म्हणण्याचं सुद्धा काही ना काही प्रेशर असेल. मग त्याच्या राजाला जर त्याला महान सिद्ध करायचं आहे, तर त्याला काही ना काही तटस्थ लेखन हर्षवर्धनाबद्दल करावं लागणार. अशावेळी त्यांना हर्षवर्धनाचा जो मित्र होता, जो वल्लभीचा राजा होता मैत्रक, ज्याने वल्लभी नावाची विद्यापीठ स्थापन केली होती, याच्यावर टीकासुद्धा केली आहे. म्हणजे हर्षवर्धनाच्या मित्रावर टीका केलेली आहे. आणि हर्षवर्धनाला पराभूत करणारा जो राजा होता पुलकेशीन दुसरा चालुक्याचा, याची त्यानं प्रशंसा केलेली आहे. म्हणजे शत्रूची प्रशंसा केली, मित्रावर टीका केली. याचा अर्थ काही प्रमाणात ह्युएन संगनं तटस्थ लेखन केलं असं आपल्याला म्हणता येते. मग आता याचे काय काय लिहिलेलं आहे ह्युएन संगनं. ह्युएन संगनं असं लिहिलं आहे की कनौज जिंकलं होतं आणि कनौज जिंकून बंगालमध्ये विजयी अभियानासाठी हर्षवर्धन निघाला. गंगा खोऱ्यातल्या जवळजवळ 8 राजांना त्यानं पराभूत केलं असं ह्युएन संगनं लिहून ठेवलेलं. म्हणजे त्याचा राजकीय विस्तार हा गंगा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात होता. अशा विजयी अभियानाच्या नोंदी ह्युएन संगनं केलेल्या आहे.
पुढे त्यानं असंही लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा जो सत्ताधीश होता चालुक्याचा पुलकेशिन दुसरा, यानं हर्षवर्धनाला सुद्धा पराभूत केलेला आहे. आणि चालुक्याचा जो दरबारी होता रविकीर्ती यानं सुद्धा ऐहोल अभिलेखात ही लिहिलेलं आहे. म्हणजे ह्युएन लिहिलेली जी माहिती आहे, केलेल्या ज्या नोंदी आहे, ह्या नोंदी कुठं ना कुठं रविकीर्तीच्या ऐहोल अभिलेखासोबत पुष्टी मिळवणारे आहे. त्यामुळे ह्युएन लेखन हे काही अंशी तटस्थ मानल्या जाते. त्यानंतर हर्षवर्धनाच्या प्रशासनात गुप्ताप्रमाणे गुप्ताचे सामंतसुद्धा होते, हे सुद्धा नोंदी आहे. अशोकच्या धार्मिक धोरणाप्रमाणे हर्षवर्धनसुद्धा समानतेचं तत्त्व अंमलात आणत होतं. समुद्रगुप्ताप्रमाणे अशोकामध्ये महत्त्वाकांक्षासुद्धा होती, ज्यानं गंगा खोऱ्यात बंगालकडे आपला साम्राज्याचा विस्तार केला होता. म्हणजे हर्षवर्धनामध्ये अशोकाचे धार्मिक धोरणसुद्धा होते. हर्षवर्धनामध्ये समुद्रगुप्ताचे महत्त्वाकांक्षी धोरणसुद्धा होते. त्यानंतर आता पुढचं आहे, गुप्तोत्तर काळात बहुराज्य विकास झाला. याबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन आहे. आता आपला मूळ मुद्दा हाच आहे, गुप्तोत्तर आणि गुप्त काळातल्या ज्या प्रादेशिक सत्ता आहे, या प्रादेशिक सत्ताचा विकास झाला. यांच्यामध्ये कला साहित्याचा विकास झाला. या काळादरम्यान, प्रादेशिक सत्तेच्या काळादरम्यान बहुराज्य विकास झाला. याबाबत दोन मतं आहेत. जसं की आपल्याला माहीत आहे, आपण 2-3 लेसनमध्ये आर.एस. शर्मा, डी.डी. कोशांबी, रोमिला थापर यांचा उल्लेख केला आहे की हे मार्क्सवादी विचारधारेचे इतिहासकार होते. कारण यांच्यापूर्वी म्हणजे 1950-60च्या आधी जे वसाहतवादी इतिहासकार होते, यांनी जे वसाहतकारवादी इतिहासांनी भारताच्या इतिहासाबाबत इंग्रजाच्या बाजूचं लिहिलं, तर आर.एस. शर्मा, डी.डी. कोशांबी यांनी त्यांचं लेखन खोडून काढण्यासाठी मार्क्सवादी दृष्टिकोनातून लेखन केलेलं. पण त्यानंतर मार्क्सवाद्याच्या नंतर राष्ट्रवादी विचारधारासुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित झाली. तर पहिला दृष्टिकोन कोणता आहे मार्क्सवादी? तर डी.डी. कोशांबी आणि आर.एस. शर्मा म्हणतात की मांडलिक म्हणजेच सामंतवाद किंवा अधीनस्थ हे प्रभावी होत गेले होते गुप्त काळामध्ये. त्यामुळे जे राजकीय विघटन झाले, कारण केंद्रीय सत्ता हर्षवर्धनानंतर उत्तर भारतात केंद्रीय सत्ताच उरली नाही. गुप्तानंतर हर्षवर्धनाने थोडासा काळ राजकीय स्थिर सत्ता, केंद्रीय राजकीय स्थिर सत्ता देण्याचा प्रयत्न केला. पण हर्षवर्धनाच्या सत्तेचं विघटन झाल्यानंतर बहुराज्य व्यवस्था निर्माण झाली. कारण मांडलिक किंवा सामंत जे होते ते मोठ्या प्रमाणात प्रभावी झाले होते. आणि यांचं उदाहरणसुद्धा त्यांना सांगितलं आहे. प्रतिहार आहे, गुर्जर प्रतिहार आहे. त्यानंतर बंगालमध्ये पाल आहे, सेन आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या दरम्यान राष्ट्रकूट आहे. तर अशा प्रकारची बहुराष्ट्रीय विकास, राज्यव्यवस्थेचा विकास झाला. कारण केंद्रीय सत्ता उरली नव्हती गुप्तोत्तर काळानंतर, हर्षवर्धनानंतर. याला डी.डी. कोशांबीचा हा दृष्टिकोन आहे की केंद्रातली सत्ता नष्ट झाली, त्यामुळे आणि सामंत प्रभावी झाले, म्हणून बहुराज्य व्यवस्था निर्माण झाली. आता दृष्टिकोन दुसरा काय म्हणतो नॅशनलिस्टचा? भूमी अनुदान वाढत गेलं होतं. पहा आता थोडासा फरक आहे बारीक. पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्रीय सत्ता नव्हती, म्हणून सामंतवाद प्रभावी झाला होता आणि बहुराज्य व्यवस्था निर्माण झाली. दुसरा दृष्टिकोन काय म्हणतो की भूमी अनुदान वाढत गेलं आणि कृषी क्षेत्राचा प्रसार झाला. त्याच्यामुळे कृषी उत्पादनांना नवीन नवीन भूप्रदेश जोडले गेले, राजकीय संघटन निर्माण झालं. म्हणजे या ठिकाणी विकेंद्रीकरणाची गोष्ट केल्या जात आहे राजकीयदृष्ट्या, पहिल्या दृष्टिकोनात जे मार्क्सवादी होतं. पण हे जर व्ही.डी. चट्टोपाध्याय, हरमन कुलके आहे, यांनी राजकीय एकीकरणाला महत्त्व दिलं. कारण सांगितलं यांनी भूमी अनुदान, म्हणजे भूमी अनुदानानं बहुराज्य व्यवस्था निर्माण नाही झाली, तर राज्य संघटित झाले आणि राज्य निर्माण केलं, असं यांचं म्हणणं आहे. हा दुसरा दृष्टिकोन आहे. तर इसवी सन 500 पर्यंत भारतीय इतिहासाचं केंद्र उत्तर भारत होतं गुप्ताच्या काळापर्यंत. त्यानंतर काही काळ हर्षवर्धनानं मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला, केंद्रीय सत्ता देण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आणि प्रादेशिक सत्ता निर्माण झाली. पण 500 ते 750च्या दरम्यान 500 पर्यंत उत्तर भारताचं
गंगाखोरं भारतीय इतिहासाचं केंद्र होतं, पण 500 नंतर 500 ते 750 दरम्यान भारतीय इतिहासाचं केंद्र नर्मदा नदीच्या दक्षिणेला चालुक्य आणि पल्लव यांच्या दरम्यान शिफ्ट झाले, यांच्या दरम्यान स्थलांतरित झाल्याचे दिसते. तर बदामीचे जे चालुक्य होते त्यांचा उदय कुठं झाला हा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. कांचीपुरमचे जे पल्लव आहेत त्यांचा उदय कुठं झाला हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. थोडक्यात या दोघांचा संघर्ष आणि यांचा उदय याच्यावर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर चला आपण सुरुवात करूया बदामीच्या चालुक्याच्या बाबत. तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातलं सातवाहन जे मौर्य काळाच्या दरम्यानपासून असावे किंवा त्यानंतरचे असावे. सातवाहन विघटन झाल्यानंतर वाकाटक महाराष्ट्रात सत्तेत आले. वाकाटकाच्या पतन झाल्यानंतर प्रारंभी वातापी किंवा बदामी, ऐहोल, नंतर नगर, नाशिक या ठिकाणी बदामीचे चालुक्य मांडलिक सरंजामा प्रकारे काम करत असावे असं मानलं जात असते. म्हणजे वाकाटकाच्या पतनानंतर सुरुवातीला बदामीचे जे चालुक्य आहे तर चालुक्य घराणं त्या ठिकाणी मांडलिक किंवा सरंजामदाराच्या रूपात काम करत असावे. तर एक महाकूट लेखनुसार जो पुलकेशीन पहिला आहे, या पुलकेशीन पहिला या व्यक्तीनं स्वतःची तुलना विष्णू या देवाशी केली आणि चालुक्याच्या घराण्याची पायाभरणी केली. इसवी सन 535 ते 565 दरम्यान यांनी स्वतः पुलकेशीनने विष्णूशी तुलना करून बदामीच्या चालुक्याचं राजघराण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर मग हे वाकाटकच्या काळादरम्यान जे कदंबाचं घराणं होतं आंध्रामध्ये, त्यावेळी बदामीचे चालुक्य हे त्यांचे मांडलिक असावे असं मानलं जात असते. कदंबाच्या चालुक्याचे सुरुवातीला मांडलिक असावे असं म्हटलं जात असते. आणि आता पुढं आपल्याला पाहायचंच आहे की जे कदंबाचा जो भाग आहे आंध्रामधला, त्याच ठिकाणी आंध्रामध्येच कांचीपुरम जे आहे या ठिकाणी पुढे पल्लवाचा उदय होतो आणि इथूनच मग त्यांचं जे बोन ऑफ कंटेन्शन आहे, जो वाद आहे, तो अशा प्रकारे दिसून येतो पुढं. म्हणजे त्यांचा जो भौगोलिक परिसर हेच यांच्या संघर्षाचं कारण आहे, आपल्याला पुढं लक्षात येईल. आणि मग आत्ताच आपण बघितलं की चालुक्याचं मूळ कुठं होतं तर ते कदंबाचे मांडलिक असावे. दुसरं, पुलकेशीन पहिला यानं विष्णूशी तुलना केली आणि स्वतःच्या चालुक्य घराण्याची स्थापना केली होती. ऐहोल अभिलेखामध्ये काय वर्णन केलं आहे की कीर्तिवर्मनने कदंब, कोकण, कुर्नूल जिंकले. पहा आता कोकण, कुर्नूल, आता कोकण म्हटल्यावर कुठे आणि कुर्नूल म्हटल्यावर आंध्र, एवढा परिसर कीर्तिवर्मननं जिंकला होता. मग त्याचा मुलगा पुलकेशीन दुसरा, चालुक्याच्या घराण्यातील सर्वात ज्याला आपण मोठा कर्मवीर राजा म्हणू अशा प्रकारचा पुलकेशीन दुसरा होता. इसवी सन 610 मध्ये राजपदावर आला आणि पल्लव राजा महेंद्रवर्मनला यानं पहिल्यांदा पराभूत केलं. त्यानंतर नर्मदा काठावर हर्षवर्धनला सुद्धा पुलकेशीन दुसऱ्याने पराभूत केलं असं ऐहोल अभिलेखामध्ये त्याची स्तुती केलेली आहे. त्यानंतर मग या पुलकेशीन 2चं काय झालं तर जो पल्लवाचा राजा होता त्याच्या मुलाकडून 3 वेळा युद्धात पराभूत झाला. एका शेवटच्या युद्धात पुलकेशीन 2चा मृत्यूसुद्धा झाला रणांगणावरच. मग आत्ताच आपण चालुक्य बघितले, त्यांचा उदय बघितला. आता पल्लव जे होते कांचीपुरमचे त्यांचा उदय कसा झाला तर पल्लवाचे जे उदय आहे त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग कथा आहे. तर पहिला दृष्टिकोन आहे पल्लवाबद्दल कांचीपुरमच्या की सातवाहन आणि शक यांच्यात जेव्हा संघर्ष झाला त्यावेळी शकांची टोळी आंध्रात पळून गेली. मग आंध्रात गेली तर त्या काळात सातवाहनांचे मांडलिक होते इक्ष्वाकू अमरावती परिसरामध्ये. त्या ठिकाणी इक्ष्वाकूला पळवून लावले आणि त्यांच्या ठिकाणी ही जी टोळी होती शकांची यांनी पल्लव राजघराण्याची स्थापना केली. सिंहवर्मा किंवा सिंहविष्णू हा त्यांचा पहिला राजा होता आणि हे इसवी सन 300च्या काळातली घटना आहे. तर पहा आपण पल्लवांची स्थापना इसवी सन 300च्या दरम्यान बघतो, तर चालुक्याची स्थापना आपण इसवी सन 535 मध्ये, म्हणजे पल्लव आधीच आले होते 200-250 वर्ष आधी. दुसरी दंतकथा अशी आहे उदयाची पल्लवाबाबत की
पल्लवांनी प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी स्वतःला नागवंशी म्हटले होते, म्हणजे याच ठिकाणचे स्थानिक अशा प्रकारचं म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करण्यात. त्यानंतर दुसरं आहे, समुद्रगुप्ताच्या प्रयाग प्रशस्तीनुसार पल्लवाचा संस्थापक हा सिंहवर्मा होता असं सुद्धा म्हणलं जात असते. म्हणजे आणि पल्लवाची स्थापना 550 दरम्यान झाली असं तिथं म्हटलेलं आहे. म्हणजे एका वाक्यात जर समुद्रगुप्ताची प्रयाग प्रशस्ती जर आपण बघितली तर पल्लवाची स्थापना आणि चालुक्याची स्थापना जवळजवळ सारख्या काळामध्ये आहे. त्यानंतर महेंद्रवर्मन प्रथमच्या काळात पुलकेशीन दुसऱ्याचं कांचीपुरमवर आक्रमण झालं आणि पल्लव पराभूत झाले होते. आणि इथूनच ज्यावेळी त्या कांचीपुरम राजधानीपर्यंत हा चालुक्याचा राजा पोहोचला होता सैन्य घेऊन, त्यावेळी पल्लवाच्या कांचीपुरम राजाने कसंबसं स्वतःची राजधानी वाचवली होती. पण पल्लवांचा जो राजा होता तो हा खूप विद्वान होता, त्या कवी होता. त्यानं स्वतः मालविका मत्तविलास प्रसन्न नावाचं ग्रंथ लिहिलेला होता. आता पल्लव आणि चालुक्य यांचा संघर्ष पाहायचा. पल्लव आणि चालुक्याचा संघर्ष. तर पल्लव आणि चालुक्य दरम्यानचे जे संघर्ष आहे हे वांशिक कमी दिसतात आपल्याला, पण भौगोलिक प्रभावाने जास्त प्रेरित झाला होता. कारण दोन्ही वंश पतन झाले तरीसुद्धा हा जो भौगोलिक परिसर होता आंध्राचा आणि दक्षिण महाराष्ट्राचा, थोडक्यात कृष्णा आणि तुंगभद्रा नदीचा जो दोआबाचा भाग आहे या ठिकाणचा संघर्ष संपला नव्हता. म्हणजे हा वांशिक नव्हता संघर्ष, हा भौगोलिक संघर्ष होता. तर मग या पल्लव चालुक्याच्या संघर्षाचं कारण काय होतं, का बरं यांचं युद्ध नेहमी होत होतं? तर पहिलं कारण आहे या ठिकाणी मुख्य कारण ज्याला म्हटलेलं आहे, आणि दुसरं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे तात्कालिक कारण सांगितलेलं आहे. तर मुख्य कारण होतं आत्ताच आपण म्हटलं, कृष्ण आणि तुंगभद्रा दोआबातील जी सुपीक जमीन आहे त्यावर नियंत्रण मिळवायचं होतं. जर ही ज्याच्या ताब्यात असेल, कारण त्यावेळी कोणताही राजा असो कोणतेही राज्य असो त्यांचं उत्पन्नाचं मुख्य साधन हे शेती आणि शेतीचं उत्पन्न. त्यामुळे कृष्णा तुंगभद्रा हा दोआब सुपीक होता. त्या ठिकाणी तांदूळाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं असं अर्थशास्त्रानं सुद्धा सांगितलेलं आहे. स्मृतीमध्ये सुद्धा या नदी खोऱ्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. अशा जमिनीवर नियंत्रण मिळवून आपण आपल्या राज्याचा विस्तार करावा असं चालुक्याला वाटत होतं. आणि पल्लव तर ऑलरेडी त्याच खोऱ्यामध्ये होते, कृष्णा तुंगभद्रेच्या. अमरावतीचं खोरा, कांचीपुरमचा परिसर हा त्यांचा परिसरच होता. या कारणानं जो चालुक्य राजा होता पुलकेशीन दुसरा यानं अचानकपणे कांचीपुरम या त्यांच्या राजधानीवर हल्ला केला आणि इथून संघर्षाची ठिणगी पेटली. कांची फक्त 15 मैल अंतरावर उरली होती. त्यावेळी पल्लव राजाने अचानक त्याच्या युद्ध करण्याची तयारी केली आणि कसं तरी त्याच्यासोबत त्या पुलकेशीन दुसऱ्यासोबत चालुक्य राजासोबत करार केला आणि त्याची राजधानी सुरक्षित ठेवली. मग बऱ्याच लढाया झाल्या पल्लव आणि चालुक्यामध्ये, पण महत्त्वाच्या 3 लढाया आहेत. आता पहिल्यांदा आपण आत्ताच बघितलं की चालुक्य राजा जो होता पुलकेशीन दुसरा यानं महेंद्रवर्मन पल्लव जो होता पहिला याच्या राज्यावर अचानकपणे कांचीवर आक्रमण केलं. मग याचा परिणाम काय झाला की चालुक्य राजा यावेळी जिंकला आणि कांचीचा जो पल्लव राजा होता तो पराभूत झाला. त्यामुळे चालुक्य राजाला तुंगभद्रा आणि कृष्णा नदी खोऱ्यातला मोठा भूप्रदेश त्यांच्या ताब्यात मिळाला. मग हा ताब्यात मिळालेला जो भूभाग होता, हा ताब्यात मिळालेल्या भूभागावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा याच्यावर प्रमुख म्हणून त्यानं चालुक्याचा जो विष्णुवर्धन राजा होता याची नियुक्ती केली होती. कोणं केली? चालुक्यानं केली होती, पुलकेशीन दुसऱ्यानं. मग ज्या विष्णुवर्धनला यानं त्या ठिकाणी नेमलं होतं गव्हर्नर म्हणून, त्यानंच त्याचा चालुक्य वंश तिथं स्थापन करून टाकला. आता पुन्हा पुढे काय झालं? दुसरी लढाई. मग पुलकेशीन 2ला वाटलं की आपण आता पल्लवाचं राज्य समाप्त करून टाकून पूर्ण पल्लवावर 100% नियंत्रण घेऊन घेऊ. म्हणून पुलकेशीन 2नं पुन्हा आक्रमण केलं चालुक्यानं. बदामीचा जो चालुक्य होता ना पुलकेशीन दुसरा, यानं पुन्हा पल्लवावर आक्रमण केलं. यावेळी महेंद्रवर्मनचा जो मुलगा होता तरुण वयातच हा राजा झाला होता. पुलकेशीन 2चं बरंच वय होतं, अनुभव होता.
नरसिंहवर्मन या पल्लव राजानं पुलकेशीन 3च्या सर्व लढाया यशस्वी परतवून लावल्या. 3 लढायामध्ये हा पल्लवच जिंकला. चालुक्य, बदामीचे चालुक्य 3च्या 3ही लढायात पराभूत झाले. 3ऱ्या लढाईमध्ये हा जो चालुक्याचा पुलकेशीन दुसरा राजा होता हा शेवटी मरण पावला. आणि त्यानंतर मग हा जो नरसिंहवर्मन पल्लव होता हा वातापी किंवा बदामीच्या जवळ आला, बदामीवर ताबा मिळवला. जवळजवळ 8-10 वर्ष त्याच्या ताब्यात बदामी राहिली, वातापी ज्याला म्हणतो. त्यामुळे पल्लव राजानं स्वतः वातापी कोंड ही पदवीसुद्धा त्यावेळी धारण केली होती नरसिंहवर्मननं. त्यानंतर पुढचा आहे विक्रमादित्य प्रथम. हा मग 8-10 वर्षानंतर ज्यावेळी पल्लव राजानं चालुक्याच्या राजधानीवर राज्य केलं त्यानंतर विक्रमादित्य प्रथम हा राजा झाला. या विक्रमादित्य प्रथम चालुक्यानं गंग राजे जे होते या गंग राजाच्या मदतीनं परमेश्वर वर्मन जो होता पल्लवाचा राजा याला पळवून लावलं आणि वेरुल वनूर या ठिकाणी एक निर्णायक लढाई झाली आणि त्या ठिकाणी पल्लवांचा पराभव झाला. त्यानंतर विक्रमादित्यानं सुद्धा पुन्हा लढाई केली कांचीवर आणि कांचीवर विजय मिळवला. मग यावेळी चालुक्य राजा जो होता विक्रमादित्य यानं कांची कोंड ही पदवी धारण केली होती. म्हणजे नरसिंहवर्मननं ज्यावेळेस बदामी ताब्यात घेतली तो वातापी ताब्यात घेतली तर वातापी कोंड धारण केली पदवी. विक्रमादित्य चालुक्य राजानं ज्यावेळी कांचीपुरमवर विजय मिळवला त्यानं कांची कोंड पदवी धारण केली. तर अशा प्रकारे पल्लव आणि चालुक्य यांचा संघर्ष तुंगभद्रा आणि कृष्णा नदीचा द्वाब ताब्यात घेण्यासाठी चालू होता. याच उद्देशानं पुलकेशीन II चालुक्य राजानं अचानक कांचीपुरमवर हल्ला केला. त्यानंतर हा संघर्ष हा वांशिक नव्हता तर हा भौगोलिक प्रदेश ताब्यात घेऊन उत्पन्न वाढवणे यासाठी होता. हा संघर्ष थांबला नाही, हा चालूच राहिला त्यानंतर सुद्धा. त्यानंतर पुढचं आहे चालुक्य आणि पल्लव यांचं प्रशासन कसं होतं. आता तर यांचे संघर्ष आपण बघितले. आता प्रशासना महत्त्वाचं म्हणजे जे यांचं प्रशासनाचं मॉडेल होतं चालुक्याचं आणि पल्लवाचं. आता पल्लव तर एक टोळी होती. आत्ताच आपण 2 दृष्टिकोनातला एक दृष्टिकोन बघितलं ज्यांनी सातवाहन शक युद्धानंतर शक पळून गेले होते आणि त्यांनी इक्ष्वाकूला रिप्लेस करून कांचीपुरम इथं स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं. तर पल्लवांनी त्यांना विदेशी टच असल्यामुळे एक व्यवस्थित प्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं जे साम्राज्य होतं ते साम्राज्य त्यांनी प्रांतामध्ये विभाजित केलं होतं आणि या प्रांताला त्यांनी विषयामध्ये विभाजित केलं होतं. या विषयाचा एक विषयपती असायचा, प्रांताचा उपरीक असायचा. उपरीक महाराज आपण शिकलेलो. त्यानंतर 8 ते 10 गावाचा एक ग्रुप असायचा, त्याला कोट्टम हे नाव दिलं आणि सगळ्यात शेवटी प्रशासनाचा मूळ घटक गाव होता. हे झालं पल्लवाच्या बाबतीत. पण चालुक्याच्या बाबतीत काय तर चालुक्यांनी गुप्त प्रशासनाच्या धर्तीवर स्वतःचं प्रशासन निर्माण केलं होतं. म्हणजे ही तुलनात्मक माहिती हा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर पल्लव राजांनी स्थानिक तत्त्व तर घेतलंच पण विदेशी प्रभावसुद्धा घेतला. मग स्थानिक तत्त्व कोणतं होतं तर मांडलिक सामंत घेणे, प्रांतीय सरदार नेमणे, गावामध्ये सत्ता डेलिगेट करणे किंवा स्थानिक संस्थेकडे कारभार देणे. त्यानंतर राजपदाचं महत्त्वसुद्धा होतं. चालुक्य वांशिक राजपद चालुक्याकडे सुद्धा होता. पण चालुक्य जे होते ज्यांनी गुप्ताचं मॉडेल स्वीकारलं होतं त्यांच्यामध्ये महिला, कुटुंबातील सदस्य हे राजकीय पदावर काम करत होते. कारण राजकुमारी अक्कादेवी ही जी आहे हिनं प्रांताचं प्रशासन केलं, युद्धामध्ये सहभागसुद्धा घेतला होता. चालुक्य जे वतापीचे चालुक्य ज्याला म्हणतो आपण, पुलकेशीन दुसऱ्याचे. त्यानंतर पुढचं आहे पल्लव. पल्लवांनी जनतेचं समर्थन मिळवण्यासाठी राजपदाचं दैवीकरण करून टाकलं. या लोकांनी राजपदामध्ये कुटुंबातले सगळे सदस्य वापरले चालुक्यांनी. तर पल्लवांनी जनतेचं समर्थन मिळवण्यासाठी राजपदाचं दैवीकरण केलं होतं. आता आपण एक गोष्ट पुन्हा थोडंसं मागे जाऊन रिमाइंड करू.
अशोकाने देवनाम प्रियदस्य म्हणजे देवाचा प्रिय राजा अशी उपाधी धारण केली. तेच पाहून कुशाण राजाने, कारण तो तर चीनचा होता, त्याने सुद्धा देवपुत्र ही उपाधी धारण केली. कशासाठी आहे का जनतेमध्ये वर्चस्व निर्माण करण्याला मी देवाचा प्रतिनिधी, अशा प्रकारचं राजपदाचं दैवीकरण करून समर्थन मिळवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अशा उपाधी त्यांनी धारण केल्या होत्या. याशिवाय इतर उपाधीसुद्धा पल्लव राजांनी धारण केली होती. अश्वमेध यज्ञी असं केलं होतं. अग्निष्टोम असं सुद्धा त्यांनी पदवी धारण केली होती. तर या पदव्या घेण्यामागचा उद्देश आहे की जनतेमध्ये ख्याती जावी, आपला राजा हा महान आहे अशा प्रकारचं ख्यातनाम स्वरूप जावं, हा उद्देश होता. आता चालुक्याचं जे प्रशासन आहे, ज्यामध्ये महिला सहभागी व्हायच्या, अक्कादेवीनं युद्धात सुद्धा सहभागी घेतला होता, गुप्ताचं मॉडेल वापरलं होतं, यांचे मंत्री होते त्यांना संधी विग्रह म्हटलं जायचे. आणि पल्लवाचे जे मंत्री होते त्याला रहस्य दिग्दास म्हटलं जायचे. कारण यांच्या आता हे चालुक्यामध्ये गुप्त मॉडेल होतं म्हणजे संस्कृत शब्दांचा वापर दिसणार आपल्याला. पल्लवामध्ये स्थानिक तत्व होतं म्हणजे तमिळ शब्द दिसणार, रहस्य दिग्दास अशा टाईपचे कुठेतरी शब्द दिसणार आपल्याला. त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण भाग. ज्या ग्रामीण भागाचा प्रमुख जो अधिकारी होता तो गौंड होता. त्यानंतर पुढचा आहे सभा. सभा ही औपचारिक होती तर उरार हे अनौपचारिक होते. आणि जो प्रमुख अधिकारी होता पल्लवांचा तो भोजक होता. गावातला प्रमुख अधिकारी भोजक. तर चालुक्याचा प्रमुख अधिकारी गावातला ग्राम अधिकारी गौंड. त्यानंतर नौसेना चालुक्यांची अप्रगत होती, कारण गुप्तांचं मॉडेल होतं आणि स्थानिक स्वरूपाचे राजे होते. पण पल्लव जे होते ही एक टोळी होती, कुठून तरी विदेशातून आलेली असावी किंवा शक आणि सातवाहन यांच्या लढाईनंतर जसं शक क्षत्रप हे वायव्य भारतातून यायचे म्हणजे त्यांच्याकडे नौसेनेचं कौशल्यसुद्धा असावे, तर यांची नौसेना ही प्रगत होती. आणि ज्यावेळी आपण आत्ताच बघितलं पल्लव आणि चालुक्य यांचं संघर्ष होता, तर त्यावेळी हा जो नरसिंहवर्मन होता, या नरसिंहवर्मनने पुलकेशीन 2चा 3ही युद्धात पराभव केला होता. यावेळी यांना श्रीलंकेचं श्रीलंकेची मदत घेऊन तिथले सैनिक वापरले होते. यानंतर पल्लवाची आता अर्थव्यवस्था. तर पल्लवाच्या अर्थव्यवस्थेचं दक्षिण भारतात प्रथम नगरीकरण कधी झालं, तर आपल्याला माहीत आहे की उत्तर भारतात प्रथम नगरीकरण म्हणजे हडप्पा संस्कृतीचा काळ, उत्तर भारतात द्वितीय नगरीकरण म्हणजे महाजनपदाचा काळ. पण दक्षिण भारताच्या बाबत काय, कारण गोदावरी नदीच्या काठावरील अस्मक हे शेवटचं महाजनपद होतं. तर दक्षिण भारतात प्रथम नगरीकरण म्हणजे शहरीकरण म्हणजे संगम काळामध्ये झालेलं नागरीकरण, शहरीकरण. आणि दक्षिण भारतातलं द्वितीय नागरीकरण जे आहे ते म्हणजे ज्यावेळी अतिरिक्त कृषी उत्पादन होऊ लागलं त्यावेळी झालेलं जे पल्लव आणि चालुक्य काळात शहरीकरण आहे ते म्हणजे द्वितीय नागरीकरण. म्हणजे पहिलं शहरीकरण संगम काळ पांड्य, दुसरं शहरीकरण पल्लव चालुक्य. आता अर्थव्यवस्थेचा मूळ घटक पल्लव काळ चालुक्य काळ हा गाव होता. मग गावाचे सुद्धा 2 प्रकार होते, सामान्य समृद्ध गाव आणि दुसरं होतं देवदान गाव. सामान्य जे समृद्ध गाव होतं त्याला नाडू म्हटलं जायचं. आजही दक्षिण भारतात नाडू हा शब्द प्रचलित आहे. आणि दुसरं आहे अग्रहार किंवा ब्रह्मदेव, हे देवदान गाव होतं. जे सामान्य समृद्ध गाव होतं ज्याला नाडू म्हटले जाते त्याचा प्रमुख होता बेल्लार. हा एक समृद्ध शेतकरी होता. जसं महाराष्ट्रामध्ये पाटील आहे, गुजरातमध्ये पटेल आहे, उत्तर भारतामध्ये यादव चौधरी अशा प्रकारचे आहे, त्या प्रकारचं दक्षिण भारतात बेल्लार म्हणजे हे गावातले प्रमुख शेतकरी होते, समृद्ध गाव होतं. पण जे देवदान आहे किंवा अग्रहार ब्रह्मदेय आहे हे म्हणजे
ब्राह्मणांना दान दिलेल्या जमिनी होत्या, ज्यातून शेतीचा विकास झाला आणि त्यांच्याकडे अतिरिक्त संपत्ती जमा होत गेली. मग या जे देवदान गाव आहे, अग्रहार जमिनीचं गाव आहे, ब्रह्मदेय गाव आहे, इथला या ठिकाणचा प्रमुख हा ब्राह्मण होता. कारण राजाकडून यांना जमिनी दान मिळत गेल्या आणि यांच्याकडे अतिरिक्त संपत्ती, एका ठिकाणी संपत्ती जमा होत गेली. या संपत्तीच्या संग्रहातूनच अग्रहार आणि ब्रह्मदेय ही जमीन ब्राह्मणांना मिळत गेली. संपत्तीचा संग्रह होत गेला. या ठिकाणी मग हळूहळू नगरमचा विकास होत गेला. म्हणजे नाडू आणि ब्रह्मदेय व अग्रहार जे आहे यांच्या आजूबाजूला नगरमचा विकास होत गेला. त्यानंतर पुढचा आहे चित्रकलेचा विकास कसा झाला, किंवा चित्रकलेत काय चालुक्य आणि पल्लवांची चित्रकला. चालुक्यांनी गुप्तांच्या आदर्शावर आपली राज्यव्यवस्था निर्माण केली होती. म्हणजे ज्याप्रमाणे जैन आणि बौद्धांनी लेण्या बनवल्या होत्या, त्याचप्रमाणे चालुक्यांनी, वाकाटकांनी दगडात खोदकाम करून त्यांच्या मंदिराचे बांधकाम केलं होतं. म्हणजे चालुक्य गुप्ताचे जर आदर्शावर पाय ठेवून पुढं शासन करत होते, तर गुप्त ब्राह्मण धर्माचे भोगते होते. त्याचप्रमाणे चालुक्यांनी मग मंदिराचे बांधकाम केलेलं आहे. तर जसं ऐहोल या ठिकाणी, वातापी या ठिकाणी 4 स्तंभाची मंदिरे बांधली. यामध्ये सभागृह बांधलं, गर्भगृह बनवले आणि या लेणीमध्ये भिंतीवर चित्रेसुद्धा चालुक्यांनी काढली. आणि याचं उदाहरण कुठं देता येते आपल्याला, तर ऐहोल मंदिराचे जे ऐहोल जे आहे त्याला मंदिराचं नगर म्हटलं जात होतं. या ऐहोलमध्ये शिव मंदिर, विष्णू मंदिर, त्यानंतर रविकीर्तीने मेघुतीचं जैन मंदिरसुद्धा या ठिकाणी बनवलं होतं. अजंताच्या गुफेमध्ये जे चित्र बनवलेले आहेत तीसुद्धा चालुक्यकालीन आहे. त्यानंतर पल्लव काळाची चित्रकला जी आहे, आता पल्लव काळात महत्त्वाचा प्रश्न येऊन गेलेला आहे पल्लव काळातील कलेबद्दल, ते म्हणजे महाबलीपुरम आणि किंवा महामल्लपुरम यांच्याबद्दल टिपा लिहा या स्वरूपाचं. तर नरसिंहवर्मन जो होता त्यांचा राजा महत्त्वाचा, ज्यानं पुलकेशीन 2चा 3 वेळा पराभवही केला आणि शेवटी युद्धामध्ये मारून पण टाकलं. या नरसिंहवर्मनने स्वतःला महामल्ल असा उपाधी धारण केली होती युद्धात विजयी झाल्यानंतर. मग या महामल्लनंतर उपाधी धारण केल्यावर एक नगराची स्थापना केली होती किनाऱ्यावर, आंध्राच्या किनारपट्टीवर. आणि हे महामल्ल म्हणजेच महामल्लपुरम आहे. आज महामल्लपुरमला महाबलीपुरम असं म्हटलं जाते. मग त्या काळात जी परंपरा होती की एखाद्या राजानं कोणताही भौगोलिक परिसर किंवा राजाला पराभूत केल्यानंतर विजय उत्सव म्हणून मंदिराचं बांधकाम करायचे. मग मोठमोठी मंदिरं दक्षिण भारतात निर्माण झालेली आहे. याच महामल्लपुरमचं जे मंदिर आहे याला महाबलीपुरम आज म्हटलं जात असते. या मंदिरात सुद्धा चित्रे आहे, गुफा मंदिरेसुद्धा बांधल्या गेलेली आहे. पुढे पल्लव जी शैली होती ही रथ मंदिराची शैलीसुद्धा निर्माण झाली. अखंड दगडात टॉप टू बॉटम म्हणजे वरून खालपर्यंत जे खोदकाम करत गेलं अशा प्रकारचं खोदकामसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. मग वरील सर्व जे काही उपलब्धी आहे, जे काही यश आहे, जे काही मिळालेलं कलेमधलं यश आहे, हे केवळ प्राचीन काळातच वैभवशाली होतं असं नाही. आजसुद्धा दक्षिण भारतातली मंदिरे आपलं वैभव कायम टिकवून आहे. मग या लोकांचं जे सांस्कृतिक योगदान आहे ते सांस्कृतिक योगदान काय काय आहे, तर सांस्कृतिक योगदान याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर पल्लव राज्यात सर्व धर्मांना समान दर्जा आहे. कांचीमध्ये 100 संघ विश्रामस्थळे आहेत आणि या संघांच्या विश्रामस्थळामध्ये 1000 बौद्ध भिक्षू निवास करतात असं ह्युयन संघनं लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पल्लव यांची जी राजधानी होती कांचीपुरम, यांनी बौद्ध धर्माला सुद्धा राजाश्रय दिला होता. आणि आत्ताच आपण शिकलो की जे बदामीचे चालुक्य आहे हे गुप्ताच्या पायावर पाय ठेवून चालणारे होते. म्हणजे गुप्त हे ब्राह्मण धर्माला फेवर करणारे होते, धर्म सहिष्णू होते, सर्व धर्मांसाठी त्यांनी काम केलं. पण मूळ पायावर पाय ठेवून त्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली होती ती म्हणजे गुप्ताला आदर्श मानून. पण पल्लव ही विस्थापित टोळी होती, त्यांनी बौद्ध धर्माला सुद्धा आश्रय दिला.
मग सांस्कृतिक योगदान काय आहे या काळातील बौद्ध, चालुक्य आणि पल्लव यांच्या काळातील? पहिलं योगदान धर्माच्या बाबतीत पाहूया आपण. तर पल्लव आणि चालुक्यांनी दक्षिण भारतात धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणाचं अंमलबजावणी केली. धार्मिक सहिष्णुता. मग यांनी काय केलं की उत्तर भारतातून दक्षिण भारतात आलेले जे श्रमण होते, या श्रमणांना, या ब्राह्मणांना दोघांनाही भूमी अनुदान देऊन टाकलं. आता या भूमी अनुदानानं भारतीय इतिहासात बराच गोंधळ घातलेला आहे. कारण यातून सामाजिक दरी वाढत गेली आणि गरीब किंवा रोजमजूर किंवा भूमिहीन हे अधिक शोषणाचे बळी पडले आणि ज्यांना भूमी अनुदान मिळालं असे ब्राह्मण हे श्रीमंत होत गेले, श्रीमंत होत गेले. मग त्यामुळे आर्थिकरणाची प्रक्रिया वेगाने घडली. आर्यीकरणाची प्रक्रिया वेगाने घडली. कारण भूमी अनुदान ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात मिळालं होतं. आणि आपण या आधीच्या लेसनमध्ये शिकलो की मनुस्मृतीमध्ये म्हणून असं सांगितलं आहे की ब्राह्मणांनी अशा ठिकाणी जमिनीचं दान स्वीकारावं की अशा ठिकाणची जमीन ग्रहण करावी ज्या ठिकाणची जमीन यापूर्वी मानवाच्या संपर्कात आलेली नाही आहे, अशा ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अग्नीचा वापर करून त्या भूमीचा विकास करावा. त्यामुळे भूमी अनुदान ब्राह्मणांना मिळालं आणि आर्यीकरण मोठ्या प्रमाणात वेगाने घडून आलं. मग पल्लवांनी सुद्धा, मग चालुक्यांनी आणि पल्लवांनी भूमी अनुदान दिलं. बौद्ध आणि ब्राह्मण या धर्माला दोघांनी प्रोत्साहन दिलं होतं. पल्लवांनी सुद्धा दिलेलं होतं. त्यानंतर चालुक्यांनी सुद्धा जैन आणि ब्राह्मणांना प्रोत्साहन दिलं होतं. पहा आता, पल्लवांनी बौद्ध आणि ब्राह्मणांना दिलं होतं. बौद्धाचं 1000 बौद्ध भिक्षू राहत होते पल्लवाच्या कांचीमध्ये, असं ह्युएन संघनं लिहिलेलं आहे. चालुक्यांनी जैन आणि ब्राह्मणांना प्रोत्साहन दिलं होतं. म्हणजे ब्राह्मणांना दोघांनीही प्रोत्साहन दिलं. पण चालुक्यांनी जैनाला दिलं तर पल्लवांनी बौद्धाला दिलं. त्यामुळे धर्म सहिष्णुतेचं धोरण पल्लव आणि चालुक्य या दोघांनी सुद्धा राबवलेलं होतं. पण आता एक मोठी घटना घडली ज्यामुळे दक्षिण भारतातलं जे धर्मसहिष्णुतेचं धोरण होतं ते थोडंसं बाजूला सारलं आणि ब्राह्मणवादी तत्व मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतात निर्माण झालं होतं. याचं कारण होतं शैव संत अप्पार. या संत अप्पार यांनी काय केलं होतं, हे शिवाचे भक्त होते. जो महेंद्रवर्मन होता, महेंद्रवर्मनला शैव धर्माची दीक्षा दिली होती. आणि आत्ताच आपण शिकलो महेंद्रवर्मन राजाबद्दल. त्यामुळे दक्षिण भारतात जे धर्मसहिष्णुतेचं धोरण होतं याला कुठंतरी आडकाठी बसली आणि ब्राह्मणवादी तत्व मोठ्या प्रमाणात वाढत लागले. आणि नंतर यातूनच पुढे जे मोठमोठे वेदांताचे अभ्यासक आहेत, षडदर्शनाचे अभ्यासक आहे, त्यानंतर शंकराचार्य आहे, इथून पुढे हे दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात विकसित पावलेले आहे. म्हणजे कुठेतरी ह्या काळात पल्लव आणि चालुक्य काळात ज्या घडामोडी घडल्या, शैव संत अप्पार याने राजा महेंद्रवर्मनला शैव धर्माची दीक्षा दिली, इथून या घडामोडी बऱ्याच घडत गेल्या. त्यानंतर साहित्य व कला या बाबतीत पल्लव आणि चालुक्याच्या बाबतीत काय योगदान होतं सांस्कृतिक विकासामध्ये? तर कांची जे होतं पल्लवाची राजधानी, या ठिकाणी शिक्षणाचं मोठं केंद्र होतं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकल्या जातात. आता बौद्ध धर्माचं हे केंद्र होतं, त्यामुळे 18 प्रकारचे शिल्प शिकणे हे बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे. 64 प्रकारच्या कला शिकणे हे सुद्धा बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. इवन जेव्हा बौद्ध धर्माचा विकास पावत होता इसवी सन पूर्वच्या काळापासूनच, शतकापासूनच, त्यावेळीसुद्धा 64 कला आणि 18 शिल्पकाम यावर याचे शिक्षण प्रत्येकाला, बहुजनाला सुद्धा, कनिष्ठ वर्गाला सुद्धा मिळावे या प्रकारचं धोरण बौद्धांनी राबवलं होतं. तर कांचीमध्ये बौद्ध होतेच, त्यामुळे या ठिकाणी कलेची निर्मिती होत होती. ह्युएन संघ या व्यक्तीने आणि दिंगनाग या विद्वानांनी सुद्धा कांचीला शिक्षण घेतलेलं होतं. पल्लव राजाचा जो दरबारी आहे भारवी आणि दंडीन आणि मातृदत्त, तर भारवी याने किरातार्जुनीयम पुस्तक लिहिलेलं आहे. दशकुमार चरित हे दंडींनं लिहिलेलं आहे. आता या काळात एक मोठी घडामोड घडली, ती म्हणजे दक्षिण भारतात तमिळ भाषेचा हळूहळू विकास होत गेला.
त्यानंतर चालुक्याच्या बाबतीत आहे, चालुक्याचा जो ऐहोल अभिलेख आहे या ठिकाणी रवी कीर्ती हा दरबारी कवी आहे. यानं या ठिकाणी जो भारवी हा कवी आहे, आता लक्षात घ्या भारवी हा कवी पल्लवाच्या दरबारातला आहे बरोबर, पण चालुक्याचा जो रवी कीर्ती आहे दरबारी यानं सुद्धा त्यांच्या शत्रूच्या कवीची एक आदर्श घेतलेला आहे, त्याचा सन्मान ठेवलेला आहे आणि कालिदास या दोघांची तुलना केलेली आहे. म्हणजे भारवी हा खूप मोठा कवी होता ज्यानं किरातार्जुनीयम हा काव्यग्रंथ लिहिला, त्यामुळे कालिदास आणि भारवीची तुलना ऐहोल अभिलेखात रवी कीर्तीने केलेली आहे. आता चालुक्य हे जर गुप्ताच्या प्रशासनाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होते तर त्यांनी संस्कृत भाषेला महत्त्व दिलं, म्हणजेच ऐहोल अभिलेख संस्कृत भाषेत आहे. याचा अर्थ चालुक्याचे जे अभिलेख आहे ते बरेच संस्कृतमध्ये आहे. त्याचा दुसरा अर्थ आहे की पल्लवाचे जे बरेच अभिलेख आहे ते तमिळ भाषेमध्ये आहे, कारण स्थानिक तत्त्व पल्लवांनी स्वीकारलं होतं आणि तमिळ भाषेचा विकास म्हणजे स्थानिक तत्त्व आहे. तर संस्कृत भाषा म्हणजे अभिजात भाषा आहे, वरिष्ठ वर्गाची ब्राह्मणांची भाषा आहे. यानंतर पुढचं आहे स्थापत्य. आता या काळात स्थापत्याला एक विशिष्ट असं नाव देण्याची परंपरा हळूहळू चालू झाली होती. म्हणजे नाव म्हणजे नेमकं कसं नाव द्यायचं, तर आपण जे द्रविड शैली, बेसर शैली, नागर शैली म्हणतो, तर गुप्त काळातले आपण 4-5 प्रकारचे मंदिरं बघितले. ही जी मंदिराची शैली होती गुप्त काळातली हिला नागर शैली म्हटलेलं आहे, नागर शैली म्हटलेलं आहे. तर कधी कधी या नागर शैलीमध्ये वर जो पिरॅमिड आहे तो असतो, नंतरच्या काळात होत गेला, डेव्हलप होत गेला, पण प्रारंभीच्या काळात नव्हता. आपण दशावतार मंदिर बघितलं नागर शैलीतलं. त्यानंतर थोडंसं आपण दक्षिण भागामध्ये जर आलो, जसं की जे नर्मदा नदी आहे किंवा सातपुडा पर्वत आहे, इथून तर कृष्णा नदीपर्यंत, म्हणजे हा आपला भारत देश, या ठिकाणी विंध्य पर्वत, या ठिकाणी कृष्णा नदी, या ठिकाणी नागर, या ठिकाणी वेसर आणि दक्षिण भारतात द्रविड. तर ही जी नागर शैली होती गुप्त काळात डेव्हलप झाली. त्यानंतर वेसर शैली जी आहे ती चालुक्याच्या काळात डेव्हलप झाली. हिलाच कर्नाटकी द्रविड शैली सुद्धा म्हणतात. आणि ही जी दक्षिणेची शैली आहे ही पल्लव काळामध्ये डेव्हलप झाली, जी कांचीच्या परिसरामध्ये डेव्हलप झाली. मग या प्रत्येक गोष्टीचं आपापलं वैशिष्ट्य आहे. जसं की नागर शैली ही प्रारंभी विकसित झाली होती आणि हिच्या या आता गुप्त तत्व असल्यामुळे या ब्राह्मण तत्व या ठिकाणी दिसून येणार. प्रारंभिक अवस्था आहे मंदिराची, त्यामुळे सुरुवातीला कधी कधी पिरॅमिड किंवा शिखर दिसते, कधी दिसत नाही. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. उदाहरणार्थ दशावतार मंदिर म्हटलं आपण. त्यानंतर मंदिर बांधण्याची शैली, राजांनी युद्ध जिंकल्यानंतर स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मंदिराचा वापर केला. मग दक्षिण भारतातली जी मंदिरं होती, जी पल्लवांची मंदिरं होती, ती सुरुवातीला विटाची होती, लहान गोपुरम होती, सिंहाची चित्र होती. पण जेव्हा चोल राज्य आलं त्यांनी मग या विटाचे ऐवजी मोठमोठे दगड वापरले. त्या दगडात कोरीव काम केलं, राजा राणीचं चित्र काढलं. मोठमोठे विमान, ज्याला आपण शिखर म्हणतो किंवा गर्भगृहाच्या वरचा पिरॅमिड म्हणतो आपण, हे मोठमोठे विमान बनवले. कधी कधी 4-4, 5-5 मजली हे विमान झाले. आपण सूर्यवंशम चित्रपटामध्ये जे मोठमोठी मंदिरं दाखवली आहेत ती याच काळातली आहे. त्यानंतर मग जी वेसर शैली जी म्हणतो आपण चालुक्याच्या काळातली, तर या शैलीमध्ये उत्तर भारतातलं जे शिखर आहे ते गुप्तांचं आणि दक्षिण भारतातले जे पल्लवांचं आहे, द्रविडांचं, या दोघांचंही संमिश्रण या वेसर शैलीमध्ये दिसून येतं. जसं की जे नागर शैलीतलं विमान आहे आणि दक्षिण द्रविड शैलीतलं मंडप आहे, कोरीव खांब आहे, या दोन्ही गोष्टी या वेसर शैलीमध्ये दिसून येतात. मग वेसर शैलीची मंदिरं कोणती आहे की आपण जे शिकलो, विक्रमादित्य 2ची 2 पत्नी होत्या. एक होतं लोकेश्वर, दुसरी होती तिचं मला नाव नाही माहीत, पण तुम्हाला पुस्तकाने मिळून जाईल. आपल्या आता हे रिव्हिजनच सुरू आहे त्यामुळे नावाच्या ऐवजी आपण मंदिरं लक्षात ठेवलेली आहे. पट्टडकल मंदिर जे म्हणतो आपण त्याला, पट्टडकल मंदिर हे जे विक्रमादित्य 2च्या पत्नी होत्या, लोकेश्वर शिव हे मंदिर त्यांनी बांधलं. विरूपाक्ष पापनाथ मंदिर हे सुद्धा त्यांनी बांधलं. आणि या दोनही ठिकाणी चालुक्यांनी या दोनही ठिकाणी
वेसर प्लस द्रविड यांचं संमिश्रण केलेलं आहे. मग यांचं वैशिष्ट्य काय आहे? मोठमोठ्या जाड भिंती, 5-5 मजल्याचे शिखर बांधलेले. आता दक्षिण भारतात जे आहे द्रविडांना यांना विमान म्हटलेलं आहे, तर उत्तर भारतात शिखर म्हटलेलं आहे. त्यानंतर जाड भिंती, वेसर शैलीतल्या जाड भिंती, याच्यावर नाग नागिनची चित्र आहेत. आता दक्षिण भारतातल्या याच्यावर मंदिरावर सुद्धा नाग नागिनची चित्र आहे. तर प्रश्न दोन्हीवरही आलेला आहे, पण पल्लव जी शैली आहे याच्यावर जास्तीत जास्त, द्रविड शैलीवर जास्तीत जास्त आलेला आहे. पल्लव जे होते दक्षिण भारतामध्ये, मग पल्लवांची जी स्थापत्य शैली होती ती 2 गटामध्ये आहे, किंवा द्रविड शैली 2 गटात आहे. पहिली पल्लवांची आहे आणि दुसरी चोलांची आहे. पण चालुक्य हे दीर्घ काळपर्यंत होते. चालुक्यांनी पल्लवाची सत्ता संपवली होती, त्या जागेवर नंतर चोल आले पुढं. पण चालुक्यांची जी सत्ता आहे ती सलग 11व्या शतकापर्यंत होती, 7 ते 11वे शतक, दीर्घ काळ होती चालुक्य. त्यानंतर मग नंतर त्यांना कर्नाटकमध्ये होयसळांनी रिप्लेस केलं होतं. तर हे जी पल्लवांची शैली आहे द्रविड शैली, ही यांचे सुद्धा 4 उपगट पडतात. पहिलं कोणतं आहे तर टेकड्या अखंड खोदायच्या किंवा दगड अखंड खोदायचा आणि त्यात मंदिर तयार करायचं. जसं त्यामध्ये मंडप आणि मंदिराचं बांधकाम केलं, जसं 5 पांडव मंदिर आहे, महेंद्र वर्मन शैलीतलं बांधलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे, मग ही मंदिरं झाल्यानंतर आता रामायण महाभारतामध्ये रथांचा उल्लेख आहे, मग अशा प्रकारचे रथ मंदिरं बांधलेले आहेत. मग याला महामल्ल शैली म्हटलेलं आहे. मग आत्ताच आपण म्हटलं महामल्ल शैली किंवा मामल्लपुरम, यालाच महाबलीपुरम म्हटले, या ठिकाणचं सप्त पॅगोडा मंदिर. त्यानंतर इमारत मंदिराची शैली पुढे विकसित झाली. कांचीपुरमची मंदिर आहे, महाबलीपुरमची मंदिर आहे. त्यानंतर पुढे जेव्हा पल्लवांची सत्ता कमकुवत होत गेली चोल येण्याच्या पूर्वी, त्यावेळी मग या मंदिराचा आकार लहान होत गेला आणि अपराजित नंदीवर्मनाची शैली यावेळी विकसित होत गेली. तर अशा प्रकारे स्थापत्य शैली 3चा फरक आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्याला आपण आज नागर शैली गुप्त काळातली, पल्लव काळाची द्रविड शैली, चालुक्य काळाची वेसर शैली, हे जे नाव दिलेले आहे या काळात डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे या काळावर प्रश्न कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो नेहमी विचारला जातो तो म्हणजे त्रिकोणी संघर्षाबाबत. तर त्रिकोणी संघर्ष काय प्रकार आहे? तर गुप्त काळाच्या दरम्यान किंवा गुप्त काळच्या नंतर ज्यावेळी हर्षवर्धनाची लघुकालीन सत्ता संपली, त्यावेळी उत्तर भारतात एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती. त्या ठिकाणी केंद्रीय सत्ता उरली नव्हती, कारण भारतीय इतिहासाचा केंद्रबिंदू आता नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे शिफ्ट झाला होता. मग जर नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे शिफ्ट झाला भारतीय इतिहासाचा केंद्रबिंदू, तर मग हा जो उत्तर भारत आहे एवढ्या ठिकाणचा, या ठिकाणी केंद्रीय सत्ता कोणीच नाही. म्हणजे ऑफिसमध्ये जेव्हा बॉस नसतो तेव्हा ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची मजा असते, काही करू शकते ते. तर अशा प्रकारचा हा प्रकार झाला आणि जी उत्तर भारतातली जी भौगोलिक स्थिती होती ती वाईट झाली. मग बंगालमध्ये पाल आले होते, त्यानंतर इकडे माळव्यामध्ये प्रतिहार आले होते आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट आले होते. मग त्रिकोणी संघर्ष का झाला तर हर्षवर्धनाचा मृत्यू झाल्याने उत्तर भारतात राजकीय पोकळी निर्माण झाली. 7व्या आणि 10व्या शतकात केंद्रीय प्रबळ सत्तेचा अभाव झाला, त्यामुळे लहान लहान घटक सत्ता निर्माण झाल्या होत्या, जसं की बंगालचे पाल आहे, प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे. मग गंगा खोऱ्यावर नियंत्रण मिळवून आपण आपलं उत्पन्न वाढवायचं आणि स्वतः उत्तर पथस्वामी ही पदवी मिळवायची, यासाठी व्यापारी मार्गावर सुद्धा नियंत्रण मिळवायचं, म्हणून हा त्रिकोणी संघर्ष उद्भवला होता. म्हणजे कारण काय होतं, उत्तर पथाचा स्वामी बनण्यासाठी. तर याचे परिणाम काय झाले? ह्या 3 जणांच्या संघर्षात यांना कनौजवर नियंत्रण मिळवायचं होतं. कनौजच्या माध्यमातून जो उत्तर भारतातून व्यापारी मार्ग होता त्यावर नियंत्रण मिळवायचं होतं, गंगा खोऱ्यावर नियंत्रण मिळवायचं होतं आणि उत्तर पथ स्वामी ही पदवी घ्यायची होती, म्हणून हे त्रिकोणी संघर्ष उद्भवला होता. आणि या ठिकाणी राजकीय पोकळी पण होती केंद्रीय सत्तेच्या अभावाची. याचे परिणाम काय झाले? तर पहिला परिणाम असा झाला की केंद्रीय अधिकार कमकुवत होत गेले, अंतर्गत बंड वाढत गेले, युद्ध वाढत गेले, त्यामुळे बाह्य आक्रमक जो होता त्याला मार्ग मोकळा होता, कारण केंद्रीय सत्ता कोणाचीच नव्हती. प्रादेशिक सत्ता विखंडित होत्या, आपसी संघर्ष मोठ्या प्रमाणात होता, एकमेकांचे शत्रू झाले होते हे पाल, प्रतिहार, राष्ट्रकूट. कधी पाल प्रतिहाराविरुद्ध लढायचे, कधी पाल राष्ट्रकूटाविरुद्ध लढायचे, कधी प्रतिहार राष्ट्रकूटाविरुद्ध लढायचे.
म्हणजे तिघं एक नव्हते होत. त्यामुळे ही इकडून जे वायव्येकडून येणारी जी एखादी टोळी आहे किंवा आक्रमक आहे तो कधी येऊ शकत होता. अर्थव्यवस्था ताणलेली होती, कारण नेहमी लष्करी मोहिमेमुळे या मोहिमांना निधी देण्यासाठी साम्राज्याकडे पैसा उरला नव्हता. या त्रिपक्षीय संघर्षामुळे आणि अनेक धार्मिक पद्धतीचा या काळात उगम झाला. या काळात राजपूत स्वतःला वेगळ्या पद्धतीनं मानायचे, त्या राष्ट्रकूट वेगळे मानायचे, पाल वेगळे मानायचे, भक्ती संप्रदाय त्यात डेव्हलप होत गेला हळूहळू. यामुळे आता केंद्रीय मजबूत सत्तेच्या अभावी अरबांच्या आक्रमणाचा यावेळी मार्ग मोकळा झाला आणि राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक विसंवाद म्हणून प्रादेशिक विषमता अधिक वाढत गेली. मग आता यावेळी अरबांचं आक्रमण झालं, त्याबद्दल सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर अरबांच्या आक्रमणाची कारणं कोणती होती? आत्ताच आपण बघितलं, केंद्रामध्ये एक स्थिर सरकार नव्हतं, स्थिर राजा नव्हता. जे प्रादेशिक राजे होते ते आपापसात विरोधी झाले होते. आपापसी त्रिपक्षीय संघर्ष होता उत्तर भारतात, दक्षिण भारतात द्विपक्षीय संघर्ष होता. वेगवेगळ्या धार्मिक पद्धती होत्या, वेगवेगळे पंथ होते, भक्ती संप्रदायात वेगवेगळे राजे होते. मग अरबांचं आक्रमण कसं सुरुवात झालं? तर जो उत्तर किंवा अरब परिसरातला उमय्याद होता किंवा तिथला जो मुख्य खलिफा होता उमय्याद नावाचा, ह्या खलिफानं त्याचा जो सेनापती होता मोहम्मद बिन कासिम याला 711 इसवी सनमध्ये सिंधवर आक्रमण करायसाठी पाठवलं. पण याचा उद्देश काय होता? याचा उद्देश होता सिंधच्या राजाला पराभूत करणे आणि त्या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित करणे किंवा जे गैरमुस्लिम आहे, ज्याला झिम्मी म्हटलेलं आहे नंतर, या गैरमुस्लिमांकडून कर वसूल करणे, हा त्याचा उद्देश होता. म्हणजे यानं दाहीर राजाला पराभूत केलं, पण दाहीर राजावर मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा सक्ती केली नाही त्याच्यावर. म्हणजे थोडक्यात आता ज्यावेळेस पुढे आपण तुर्क आक्रमणाचा विचार करू तर अरबापेक्षा तुर्क हे थोडेसे डेंजरस सिद्ध झाले. कारण मोहम्मद बिन कासिमनं ज्यावेळेस युद्ध केलं, मोहम्मद बिन कासिम जिंकला सुद्धा, पण मोहम्मद बिन कासिमनं जो सिंधचा दाहीर राजा होता त्याला देवपूजा करण्याची परवानगी दिली, कारण तो हिंदू होता. पण ज्यावेळी तुर्काचं आक्रमण झालं, मोहम्मद गजनवीनं केलं होतं आक्रमण, त्यावेळी या तुर्क यांनी अशा प्रकारचं धार्मिक सहिष्णुता दाखवली नाही. यांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट केली, कारण यांचा उद्देश फक्त श्रीमंत बनणे होतं, गजनवी वंशाला श्रीमंत बनवणे हा होता. मग या मोहम्मद बिन कासिमच्या जो 711 मध्ये आला त्याचा परिणाम काय झाला? तर भारतात प्रथमच केंद्रीय सत्तेच्या अभावी इस्लामचं आगमन झालं. त्यामुळे प्रशासन, खगोलशास्त्रात बदल झाला. स्थापत्य, चित्रकला यामुळे अरबांनी युरोपमध्ये नेली. भारतीय कारागिराकडून मशिदी बांधण्याचं काम करून घेतलं. चरक संहितेचं अनुवाद अरबीमध्ये झालं, अरबीतून पुढे फारसीमध्ये झालं. त्यानंतर शूद्रांचं धर्मांतरण होत गेलं, कारण शूद्र ऑलरेडी वाईट परिस्थितीत जगत होते. मग कोणत्याही धर्माचे असो, त्यांना जर 2 वेळेचं जेवायला मिळत नसेल, यावेळी शूद्रांनी मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्म स्वीकारला. आणि अरबांच्या या मोहम्मद बिन कासिमनं युद्धतंत्राचे 2 नवे प्रकार आणले होते. एक म्हणजे युद्धात नाफ्ता वापरला होता आणि मंजेनिक वापरलं होतं. यातून युद्ध फास्ट आणि फ्युरियस होत होते. तर मित्रांनो, यापुढे आपण अरबांच्या आक्रमणासोबतच काही सांस्कृतिक परिणामसुद्धा झाले, ते आता पुढच्या लेसनमध्ये बघणार आहोत. तुम्हाला क्वेश्चनचं ॲनालिसिस, आन्सर रायटिंग आणि PYQचं ॲनालिसिस या गोष्टी नक्की आवडत असेल तर कमेंट करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.